एलपीजी आणि गॅसच्या तुटवड्यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। गॅस प्रश्न हाताळण्यात सरकारसह केंद्र सरकारला अपयश आल्याचाही टोला जयंत पाटील यांच्यासह नाना पटोले यांनी लगावलाय। गॅसचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पूर्ण अपयश आलेलं आहे। गॅस अपुरा आहे आणि सर्व ठिकाणी आता जवळपास कमी झालेला आहे आणि म्हणून लोक रांगाच्या रांगा लागतात गॅससाठी आणि गॅससाठी रांगा लागणं ही काही चांगली परिस्थिती नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी यात खरं लक्ष आतापर्यंत घातलं पाहिजे होतं, पण सरकारची या प्रश्नावर बोलायची तयारी नाही। दुर्दैव असं आहे की सरकार विरोधकांच्यावरच खापर फोडतंय पण गॅस नाही ही वस्तुस्थिती। काल विधानसभा अध्यक्षांनी सरकारला सूचना देऊन सुद्धा की संध्याकाळपर्यंत निवेदन करा। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वसतिगृहामध्ये राहणारे मुलं मुली, गरिबांचे, मध्यमवर्गीयांचे, बहुजनांचे, त्या मुला मुलींना जेवायला मिळत नाही। हॉस्टेलवाल्यांनी त्यांना बाहेर काढलं। मुलांचं शिक्षणच वाया घालण्याचं पाप या सरकारने केलं आणि हॉस्टेलमध्ये जो कमर्शियल गॅस मिळत होता तो गॅस देणं बंद केल्यामुळे हा परिणाम झाला। अनेक उद्योग बंद झाले। जे गॅस एजन्सी आहेत त्यांच्याकडे गॅस नाही, पण मुख्यमंत्र्यांनी आता सभागृहातून पळ काढला, उत्तर दिलं नाही।